तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपण एकदम अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवर घेऊन आलेलो आहोत, जे की तुमच्या पेपरमध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे. आणि 5 सेकंडचा पेपर उद्या म्हणजे 15 तारीख आहे, किंवा तुम्ही उद्या देखील व्हिडिओ पाहत असाल सकाळी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅप्टर वाईज मी थेरम घेऊन आलेलो आहोत, काही IMP थेरम देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला व्हिडिओला वेळ न घालता सुरू करूया. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. या चॅप्टरमध्ये तुम्ही पाहू शकता की पहिला थेरम आहे जो बीपीटी थेरम म्हणजे काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता पहा, हा थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे. हा IMP मी सांगणार नाही, कारण की हा विचारला जात नाही, बहुतांश वेळ हा विचारला जात नाही, पण तरी मी शिकवतोय तुम्हाला, ठीक आहे. आता बीपीटी थेरम मध्ये सांगितलंय, एक लाईन आहे जी पॅरलर आहे. पॅरलर म्हणजे समांतर आहे. कशाला? ट्रायंगलच्या साईडला आहे क्या, आणि इंटरसेक्ट करते दोन बाजूंना डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये. AB नाव दिलंय ते ठिकाणं, ही लाईन आहे ती AB, ठीक आहे. आणि ती डिवाइड करते हे सेम प्रपोर्शनमध्ये, म्हणजे सारख्या भागामध्ये. आता पहा, XA आणि AY हे दोन भाग झाले, XB आणि BZ हे दोन भाग झाले. अशा पद्धतीने ती डिवाइड करते. तर गिवन काय लिहायचं आहे तुम्हाला पहा. या ठिकाणी स्टेटमेंट दिलं जाईल तुम्हाला पेपरला, स्टेटमेंट म्हणून दिलं जाईल स्टेटमेंट, आणि तुम्हाला ते काय करायचं आहे, लिहावं लागेल, ठीक आहे. आता पहा, फर्स्ट लिहायचं गिवन पॉईंट हा लिहावाच लागतो. गिवन मध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, जेवढ्या दिलेल्या थिंग्स आहेत त्याच्यामध्ये थेरममध्ये त्याच लिहायच्यात फक्त. काय सांगितलं याच्यामध्ये पहा, ट्रायंगल आहे या ठिकाणी. एक कोणता ट्रायंगल आहे, तर तो इथंच पाहायचा आहे, XYZ हा ट्रायंगल आहे, ठीक आहे. हा ट्रायंगल आहे, आपल्याला काय त्यांनी दिलाय, तर तो लिहायचा आहे. इन ट्रायंगल XYZ काय, आता त्याच्यामध्ये लाईन AB कोणती, ही पॅरलर आहे कशाला, YZ, ही प्रूव्ह करायचे, किती इझी आहे. आणि लाईन AB इंटरसेक्ट साईड XY. आता ही AB आहे, इंटरसेक्ट कुठं करते, या XY आणि XZ कोणत्या पॉईंटला, AB पॉईंटला. तर हेच प्रूव्ह करायचे. तर त्या काय, कोरिलेनर XYZ किंवा XAY, ठीक आहे. तर प्रूव्ह काय करायचं आहे, XA अपॉन, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे XA अपॉन AY अपॉन XB अपॉन BZ. आता कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल, या ठिकाणी हे जे अशा पद्धतीने डॉट दिलेलं आहे ना, अशा पद्धतीने इथं, तर ते कन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे. कन्स्ट्रक्शन काय सांगावं लागेल, सेगमेंट BY ही कन्स्ट्रक्ट केलेली आहे, BY, आणि सेगमेंट जी आहे AZ ती एक कन्स्ट्रक्ट केली, म्हणजे डायगोनल्स म्हणतो आपण याला, ठीक आहे. थोडक्यात प्रूफ द्यायचंय. तर प्रूफ एकदम मस्त कळेल असं, त्याला प्रूफला पुरावा देखील लागेल या ठिकाणी, ठीक आहे. तर पुरावा देखील द्यायचा आहे. तर हे प्रूफ तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, किंवा याची PDF आपण टेलिग्राम चॅनलला देखील अपलोड केलेली आहे, ठीक आहे. एवढंच प्रूफ आहे. तर शेवटला काय लिहायचं आहे हे सांगतो मी. या ठिकाणी ते प्रूव्ह झाल्यानंतर इज प्रूव्ह, म्हणजे जेणेकरून काय होईल की शिक्षकांना देखील वाटेल यांनी मनानेच लिहिले. सेकंड थेरम आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. हा देखील खूप सोपा थेरम आहे. या ठिकाणी पहा, एक बायसेक्टर असतो, आणि या ठिकाणी पहा, अ बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल इन रेशो रिमेनिंग साइड. आता हा डिवाइड करतो. एखाद्या समजा Q याच्यावरून हा बायसेक्टर टाकला, तर हा यस या पॉईंटपर्यंत, तर दोन भाग पडले, तर तो काय झाला, डिवाइड झाला, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणं आपल्याला गिवन काय दिलंय हे समजून घ्या. गिवन मध्ये काय दिलंय, PQR. आता हा PQR जो ट्रायंगल आहे तो दिलेला आहे बायसेक्टर ऑफ, म्हणजे या ठिकाणी पहा, आता हा PQR हे बायसेक्टर ऑफ कोणता अँगल आहे, PQR इंटरसेक्ट PR ला काय करतोय, तो इंटरसेक्ट करतोय इथं यसच्या पॉईंटमध्ये. इथं पण लिहिलंय इन पॉईंट यस किंवा ॲट पॉईंट यस, सच दॅट PSR हे एकरेषीय बिंदू आहेत, कोलिनियर आहे, ठीक आहे. प्रूव्ह काय करायचंय, PQ जो आहे तो PQ अपॉन QR, तर PS अपॉन यस आहे. हे तुम्हाला प्रूव्ह करायचे, सिद्ध करायचंय. तर कन्स्ट्रक्शन काय केलंय, तर डॉटेड लाईन पहा. कन्स्ट्रक्शन जी डॉटेड लाईन या ठिकाणी दिसते ही कन्स्ट्रक्शन आहे. तर पहा, कन्स्ट्रक्ट ड्रॉ ए रे ड्रॉ केलाय RA,
आर्यम. आर्यम हा रे ड्रॉ केलाय का, दिसतोय का आर्यम? तर हा रे जो आहे तो पॅरलर दाखवलाय कशाला, क्यूएसला. इथं पहा, हा रे जो आहे आर्यम हा क्यूएसला पॅरलर आहे. ही जर एक्सटेंड केली तर हे दोन लाईन पॅरलर होतील, असा दाखवलाय त्यांनी. तर आर हा पॉइंट कुठं, आर मध्ये ते काय झालंय, इंटरसेक्ट झालंय. इंटरसेक्टिंग पीक्यू, पीक्यू कुठे इंटरसेक्ट झालाय, एक्सटेंड इन द पॉइंट एम. हा एम मध्ये तो इंटरसेक्ट झालेला आहे. ठीक आहे, पहा हा जो पीक्यू आहे या ठिकाणी झालाय आणि डायरेक्ट आर एम मध्ये. ठीक आहे, पहा. तर पहा आता इथं लिहावं लागेल बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. वरचा थेरम या ठिकाणी अप्लाय झाला का नाही, बीपीटी थेरम. तर पहा तोच थेरम या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे आणि याचं या ठिकाणी प्रूफ अशा पद्धतीने आहे. याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. ठीक आहे, चला 1.3 थेरम, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, सिमिलर ट्रायंगल, दोन ट्रायंगल दाखवा. दोन ट्रायंगल दाखवले, गिवन मध्ये लिहा ABC आणि सिमिलर टू XYZ. झालं, गिवन झालं, 1 मार्क्स पडला. प्रूव्ह काय करायचंय, ठीक आहे, प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगल जो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ, ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल XYZ इज इक्वल टू, पहा आता साइड्स AB, पहा साइड AB आहे ही कशी, AB आहे ही XY ला पॅरलल आहे, AC XZ ला आहे, BD YT ला आहे, TZ DC ला आहे. अशा पद्धतीने पॅरलल आहेत आणि त्याचा स्क्वेअर सिमिलर म्हणल्यावर स्क्वेअर घ्यावा लागेल. कंस्ट्रक्शन काय केलंय, डॉटेड लाईन पाहू शकता, AD आणि XT या ठिकाणी कंस्ट्रक्ट केलंय. प्रूफ काय दाखवलंय, तर प्रूफ काय दाखवायचं आपल्याला, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. या ठिकाणी प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, एवढं लक्षात घ्या. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने त्याचं प्रूफ आहे, इज प्रूव्ह. या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम मध्ये काही IMP जे थेरम्स आहेत मी ते सांगणार आहे. पहा आता पहिला थेरम तुम्हाला काही विचारला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही तो स्क्रीनशॉट घेतला तर हा थेरम जॉमेट्रिक मीन थेरम विचारला जाऊ शकतो. याला एक IMP करून ठेवा, जॉमेट्रिक मीन थेरम. IMP करा बुक्समध्ये आणि लगेच स्टडी करायचा. पहा याच्यात एक स्टेटमेंट दिलं जाईल, इन अ राईट अँगल ट्रायंगल, अशा पद्धतीने हे स्टेटमेंट राहील. तर गिवन मध्ये लिहायचंय तुम्हाला. गिवन मध्ये काय लिहिलंय पहा, इन ट्रायंगल ABC, ABC हे ट्रायंगल दाखवायचं आहे. अँगल ABC हा 90 असेल कारण की तो राईट अँगल ट्रायंगल आहे. BD हे हायपोटेन्युस ऑफ AC. आता या ठिकाणी BD काय आहे, परपेंडिक्युलर टाकलेला आहे कशावर, AC वर, हायपोटेन्युसवर. आणि सच दॅट ADC. ठीक आहे, प्रूफ काय करायचं आहे, BD जो आहे, BD कोणता BD, हा याचा स्क्वेअर जो आहे तो AD अपॉन DC चा गुणाकार आहे. तर हे प्रूफ कसं करायचं आहे, ट्रायंगल ABC, अँगल ABC जो आहे तो 90 आहे. तर सेगमेंट BD परपेंडिक्युलर आहे हायपोटेन्युस AC. तर या ठिकाणी तुम्हाला एकदम छोटा थेरम आहे हा येऊ शकतो. ठीक आहे, तर पहा ADB आणि DBC हा सिमिलर दाखवला, सिमिलर अँड राईट अँगल ट्रायंगल. आता पहा AD अपॉन BD अपॉन इज इक्वल टू BD अपॉन DC. तर कशामुळे झाले, CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, अशा पद्धतीने. त्यानंतर ही इज प्रूफ या ठिकाणी हे प्रूफ झालेलं आहे. ठीक आहे, आता पायथागोरस थेरम. आता सगळ्याला येत असेल त्याची विचारच करायचं नाही, हा देखील IMP करून ठेवा, येतच असेल याचीकडे पाहायचीही गरज नाही. त्यानंतर ॲपोलिनस थेरम, हा देखील IMP करा. 3 थेरम आतापर्यंत IMP केले असतील बुक्समध्ये. मी उद्या पेपर झाल्यानंतर सांगेल की हा थेरम आला होता, तुम्ही पाहिलाय का व्हिडिओ. मी हा व्हिडिओच तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. ठीक आहे, पहा तुम्ही करून जा मी जे सांगतोय ते. मागचं जेवढं तुम्ही नीट व्हिडिओ पाहिला असेल तर मी जेवढं सांगितलं होतं त्याच्यापैकी काही क्वेश्चन आले होते. आता ॲपोलिनस थेरम देखील तुमच्या बुक्समध्ये आहे, तो देखील तुम्ही करू शकता किंवा स्क्रीनशॉट घ्या. या ठिकाणी मी स्क्रीनशॉटसाठी या ठिकाणी सोडतो आहे. आता पहा टँजंट थेरम. सर्कलमध्ये कोणता आहे, टँजंट थेरम. हा IMP थेरम आहे. ठीक आहे, तो जास्त करू नका, तो येऊन गेलेला आहे. टँजंट सेगमेंट थेरम जो आहे तो करा. ठीक आहे, टँजंट सेगमेंट थेरम जो आहे तुमच्या बुक्समध्ये तो करा. त्यानंतर
थेरम ऑफ टचिंग सर्कल काय एम पी नाही आहे. सायक्लिक थेरम कुठे येईल हा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम हा या ठिकाणी पहा 3.7. हा पहा थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. काय करायचं, एक सर्कल काढायचं आहे, त्याच्यामध्ये सायक्लिक दाखवायचं आहे. झालं ABCD. G1 मध्ये काय लिहायचं, ABCD सायक्लिक झालं. प्रूव्ह काय करायचं, DAB प्लस DCB काय आहे 180 आहे. तसेच ABC आणि ADC हा 180 आहे. हे प्रूफ कसं द्यायचं आहे, तर इन्स्क्राईब इन आर्क DAB अँड इंटरसेप्ट आर्क DCB. आता अँगल DAB इज इक्वल टू 1/2 मेजर अँगल आर्क DCB. इन्स्क्राईब अँगल थेरम DCB इन्स्क्राईब इन आर्क DCB अँड इंटरसेप्ट DAB. हे सेमच लाईन आहे, ठीक आहे. त्यानंतर याचं पुढे पानावर आहे, हां इथं आहे पहा या ठिकाणी हा थेरम IMP करून ठेवा. मी सांगतोय कोणता थेरम आहे तो, IMP थेरम आहे, करून ठेवा. मी जो सांगतोय तो करा भाऊ, टिक मार्क करा. तुमच्या मनातील काही पण सांगू राहिले असं नाही, मी जो सांगतोय ते करा भाऊ, करा. बाकी काही नाही. 4 थेरम समजले तुम्हाला, याच्यापैकी 2 सायक्लिक तर मेन आहे, पायथागोरस तर येतोच तुम्हाला, त्याच्यामुळे त्याचं काही हे नाही. आणि तुम्हाला एक सांगतो मी, अपेक्षितमध्ये सर्व थेरम आहेत, ते देखील पाहून जा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. याची PDF मी दिलेली आहे टेलिग्रामला, त्या ठिकाणून डाउनलोड करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.